एकदा माता लक्ष्मी क्षीरसागरात भगवान विष्णूंच्या सोबत चर्चा करत होत्या। पाय दाबताना माता लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, आज माझ्या मनात 3 प्रश्न आहेत। जर तुम्ही या 3 प्रश्नांची उत्तरे देऊन मला समाधानी केले तर माझ्या मनाला खूप शांती मिळेल। भगवान विष्णूंनी म्हणाले, हे देवी, तुझे जे काही प्रश्न आहेत ते निसंकोच विचार, मी तुझ्या शंकांचे निवारण नक्कीच करेन। माता लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणती स्त्री आहे जी संतती सुखाला मुकते? दुसरा प्रश्न आहे की कोणती स्त्री वेळेपूर्वी विधवा होते? आणि माझा तिसरा प्रश्न आहे की कोणत्या शृंगाराने स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते? भगवान विष्णूंनी म्हणाले, हे देवी, तुझे प्रश्न योग्यच आहेत। हे तिन्ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। या प्रश्नांची उत्तरे जगाच्या कल्याणासाठी आहेत। जो मनुष्य त्यांना लक्षपूर्वक ऐकेल त्याला पृथ्वीवर संपूर्ण सुख मिळतील आणि मृत्यूनंतर माझ्या लोकात स्थान मिळेल। भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला सांगितले, हे देवी, आज मी तुला एक अतिशय पवित्र कथा सांगतो। या कथेद्वारे तुझे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण तुला ही कथा लक्षपूर्वक ऐकावी लागेल। ही कथा अर्धवट ऐकू नये। या कथेत संपूर्ण जगाचे कल्याण आहे। जो ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याच्या 32 अपराधांची मी माफी करीन। देवी लक्ष्मी म्हणाल्या, प्रभू, मी तुम्हाला वचन देते की ही कथा पूर्ण मनाने आणि लक्षपूर्वक ऐकेन। कृपया तुम्ही कथा सुरू करा। मग भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, एकेकाळी मध्य देशात एक छोटेसे नगर होते। त्या नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता, ज्याला 2 मुले होती आणि दोन्ही मुलांचे विवाह झालेले होते। व्यापाऱ्याच्या घरी काहीही कमी नव्हते, परंतु व्यापाऱ्याची पत्नी अत्यंत दुष्ट होती। व्यापाऱ्याची पत्नी आणि व्यापाऱ्याच्या मोठ्या मुलाची पत्नी दोघींचेही स्वभाव दुष्ट होते। व्यापाऱ्याची पत्नी तिच्या मोठ्या सुनबाईला खूप लाड करायची, पण छोट्या मुलाची पत्नी तिला अजिबात आवडत नव्हती। घरातील सर्वात छोटी सून म्हणजेच लहान मुलाची पत्नी अतिशय चांगल्या स्वभावाची, ईश्वरावर श्रद्धा ठेवणारी पतिव्रता स्त्री होती। ती एकटीच घरातील सर्व कामे करायची आणि गृहकार्यात कुशल होती। इतके चांगले स्वभाव असूनही तिची सासू तिच्याशी वाईट वागणूक करायची आणि नेहमी तिला अपमानित करायची। यामागचे कारण फक्त एवढेच होते की मोठ्या सुनेला मुलगा झाला होता आणि छोट्या सुनेने मुलीला जन्म दिला होता। मुलीला जन्म दिल्यामुळे व्यापाऱ्याची पत्नी आपल्या छोट्या सुनेला वारंवार तिरस्कार करायची, पण ती बिचारी करणार तरी काय, जे नशिबात लिहिलेले आहे तेच होते। भगवान विष्णूंनी म्हणाले, हे देवी, आता मी तुला छोट्या सुनेची गोष्ट सांगतो। यामुळे तुला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की कोणत्या स्त्रीला पुत्रप्राप्ती होत नाही। व्यापाऱ्याची जी पत्नी होती ती आधीच दुष्ट आणि कुटिल स्वभावाची होती, ज्यामुळे तिची सासू सुद्धा त्रासलेली होती। व्यापाऱ्याची पत्नी तिच्या छोट्या सुनेला सर्वात जास्त दुःख देत होती। छोटी सून सुकन्या नावाची होती आणि सुकन्याला त्रास देण्यात तिच्या सासूला खूप आनंद मिळत होता। सुकन्या रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या घरातील सर्व कामे करायची आणि दिवसभर काम केल्यानंतर रात्री उशिरा झोपायला मिळायची। एवढे असूनही व्यापाऱ्याची पत्नी आपल्या छोट्या सुनेवर द्वेष करायची। जेव्हा छोटी सून झाडू लावत असे तेव्हा तिची सासू येऊन तिला तिरस्कार करायची, तुझ्या हातात ताकद नाही का? लवकर लवकर झाडू लाव, मी मंदिरात जात आहे, मी परत येईपर्यंत तू अन्न तयार ठेव आणि ऐक, अन्नाचा एकही दाणा वाया जाऊ नये। बेचारी सुकन्या चुपचाप आपल्या सासूचे अत्याचार सहन करायची आणि तिच्या सासूची प्रत्येक आज्ञा मोठ्या विनम्रतेने पाळायची। मग छोटी सून अन्न बनवताना विचार करू लागली, मी घराचे इतके काम करते पण तरीही मला आराम मिळत नाही। माझी सासू मला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तिरस्कार करत राहते। कधी तिची तिरस्काराची सवय जाईल काही माहिती नाही। सुकन्या इतका विचार करत असताना अचानक घराच्या दरवाज्यावर ठोठावल्याचा आवाज आला। छोटी सून विचार करू लागली, अजून अन्न तयार झाले नाही, असे दिसते की माझी सासू आज लवकर परत आली आहे। आता ती पुन्हा तिरस्कार करेल। मग सुकन्याने दरवाजा उघडला आणि पाहिले की दारात एक संन्यासी उभा आहे। तो संन्यासी सुकन्याला म्हणू लागला, बाळ, सदा सुहागन राहो, या संन्यासासाठी काही अन्न दान कर। हे कन्या, मला खूप भूक लागली आहे। सुकन्याने विचार केला, जर मी या संन्यासाला अन्न खाऊ घातले आणि एवढ्यात माझी सासू आली तर माझी खैर नाही। थोडा वेळ विचार केल्यानंतर सुकन्याने विचार केला, जर मी सासूच्या तिरस्काराच्या भीतीने या संन्यासाला अन्न खाऊ घातले नाही तर मला महापाप लागेल, माझे सर्व पुण्य नष्ट होईल। असे विचार करून सुकन्याने त्या संन्यासाला घरात बोलावले। अतिथी धर्म पाळत सुकन्या त्या संन्यासाला अन्न खाऊ घालू लागली। इतक्यातच तिची सासू घरात आली आणि त्या संन्यासाला घरात अन्न खाताना पाहून तिला खूप राग आला। ती ओरडत सुकन्याला म्हणू लागली, इथे काही भंडारा किंवा दावत नाही चालत आहे, जो तू रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना घरात बसवून खाऊ घालतेस।
सुकन्याने तिच्या सासूला खूप विनंती केली, पण सुकन्याची सासूने बहूचे एकही ऐकले नाही आणि तिने त्या संन्यासाला घराबाहेर काढले आणि त्याचे अन्न उचलून कचऱ्यात फेकले. त्यानंतर सासू सुकन्यावर रागावू लागली, अरे दुष्ट स्त्री, मी तुला सांगितले होते की अन्नाचा एकही दाणा वाया जाऊ नये, पण तू काय केले? त्या भिकाऱ्याला इतके अन्न दिले. सुकन्या घाबरत घाबरत म्हणाली, सासू आई, मी माझ्या वाट्याचे अन्न दिले आहे. यात एवढा राग करण्यासारखे काय आहे? दारात आलेल्या अतिथींना कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत असे शास्त्र म्हणते. मग सुकन्याची सासू तिला खूप ओरडली. दोघांमध्ये बराच वेळ भांडण झाले आणि सुकन्याच्या दुष्ट सासूने रागाने सुकन्याला ढकलून घराबाहेर काढले आणि घराचा दरवाजा बंद केला. सुकन्या बराच वेळ घराच्या मुख्य दरवाजासमोर उभी राहिली आणि बाहेरून आपल्या सासूला आवाज देऊ लागली. सुकन्याच्या सासूने काहीही ऐकले नाही आणि तिला घरात घेण्यास नकार दिला. मग सुकन्या दुःखी आणि उदास होऊन आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी जाण्याच्या मार्गात एक मोठा जंगल लागला. सुकन्या भुकेली प्यासी त्या जंगलाच्या मार्गावर चालू लागली. तेव्हा अचानक जोरजोरात ढग गरजू लागले आणि मुसळधार पाऊस पडू लागला. पावसापासून वाचण्यासाठी सुकन्या एका झाडाखाली जाऊन उभी राहिली. तिथे सुकन्याने पाहिले की झाडाखाली एक कोटर आहे. मग ती लवकरच त्या कोटरात शिरली. कोटरात गेल्यानंतर सुकन्याने पाहिले की आत एक साधू महात्मा बसलेले आहेत. तो संन्यासी दुसरे कोणी नसून भगवान विष्णू साधू रूप धारण करून बसलेले होते. जेव्हा त्या साधूने सुकन्याला पाहिले तेव्हा ते म्हणाले, हे कन्या, तू या घनदाट जंगलात एकटी काय करत आहेस? रडणे बंद कर, मी तुझ्याबद्दल सर्व काही जाणतो. तुझ्या सासरच्या लोकांचा स्वभाव अत्यंत दुष्ट आहे आणि ते तुला खूप दुःख देतात. याचे कारण एवढेच आहे की तुला पुत्र प्राप्ती झाली नाही. मुलीला जन्म दिल्यामुळे तुला तुझ्या सासूच्या तिरस्काराला सामोरे जावे लागते. हे कन्या, तू चिंता करू नकोस, मी तुला एक पर्ची देतो. यावर जे उपाय लिहिले आहेत ते तू पूर्ण मनाने कर, मग तुला एक गुणवंत पुत्राची प्राप्ती होईल. मग सुकन्याने ती पर्ची घेतली आणि ते साधू तिथून अचानक गायब झाले. हे चमत्कार पाहून सुकन्या खूप प्रसन्न झाली. जेव्हा पाऊस थांबला तेव्हा सुकन्याचा पती तिला शोधत त्या ठिकाणी आला. सुकन्याने आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली आणि मग दोघांनीही घरात न जाता त्या जंगलातच राहण्याचा निर्णय घेतला. तिथेच राहत असताना एक दिवस सुकन्याच्या मनात पुत्र प्राप्तीचा विचार आला आणि ती मनात म्हणू लागली, जर माझा एखादा पुत्र असता तर आज सासरच्या घरात मला खूप सन्मान मिळाला असता. तेव्हा सुकन्याला त्या साधूने दिलेल्या पर्चीची आठवण झाली आणि जेव्हा तिने ती पर्ची उघडून वाचली तेव्हा तिला आढळले की ज्या स्त्रीला पुत्र प्राप्तीची इच्छा आहे तिने रात्री आपल्या पतीच्या डाव्या बाजूला झोपावे. असे केल्याने काही काळानंतर डाव्या बाजूला झोपल्याने नाकाचा उजवा स्वर आणि उजवीकडे झोपल्याने नाकाचा डावा स्वर सुरू होतो. मग पुत्राच्या इच्छेसाठी मिलनाच्या आधी हे निश्चित करावे की पुरुषाचा उजवा स्वर चालू झाला आहे आणि स्त्रीचा डावा स्वर चालू झाला आहे. अशा स्थितीत गर्भधारणा करावी. असे केल्याने निश्चितच पुत्राची प्राप्ती होते. याउलट नाकाचे स्वर चालल्याने पुत्रीची प्राप्ती होते. त्या पर्चीत पुढे लिहिले होते की मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिले 4 दिवस पुरुषासोबत मिलन केल्यास पुरुषाला रगड प्राप्त होतो. 5व्या रात्री मिलन केल्यास मुलगी प्राप्त होते आणि 6व्या रात्री मिलन केल्यास पुत्ररत्नाची प्राप्ती होते. 7व्या रात्री मिलन केल्यास वंध्या मुलगी होते. 8व्या रात्री मिलन केल्यास बलशाली पुत्र प्राप्त होतो. 9व्या रात्री मिलन केल्यास सुंदर कन्या प्राप्त होते आणि 10व्या रात्री मिलन केल्यास विद्वान आणि अतिशय श्रेष्ठ पुत्र प्राप्त होतो. 11व्या रात्री मिलन केल्यास सुंदर आचरण असलेली कन्या प्राप्त होते. 12व्या रात्री मिलन केल्यास गुणवंत पुत्र होतो. 13व्या रात्री मिलन केल्यास लक्ष्मी स्वरूप मुलगी प्राप्त होते. 14व्या रात्री मिलन केल्यास गुणवंत, बुद्धिमान आणि बलवान पुत्र प्राप्त होतो. मग सुकन्याने मासिक पाळीनंतर 14व्या रात्री आपल्या पतीसोबत मिलन केले आणि त्यानंतर गर्भधारणा केली. मग दुसऱ्या दिवशी सुकन्याचा पती जंगलात लाकड कापायला गेला आणि सुकन्या घरी पडली. अचानक जोरदार वादळ आले आणि सुकन्याची झोपडी उडून गेली. मग सुकन्या धावत त्या झाडाच्या कोटरात जाऊन थांबली जिथे तिला तो साधू भेटला होता. सुकन्या तिथे आपल्या पतीची वाट पाहत होती की अचानक तिथे 2 राक्षसिणी आल्या. त्या राक्षसिणी अतिशय मायावी होत्या. त्यांनी त्या कोटराचं झाड उचलले आणि एका ठिकाणी नेले जिथे खूप सोनं होतं. जेव्हा सुकन्याने हे दृश्य पाहिले तेव्हा ती चकित झाली. सुकन्या कोटरातच लपून बसली. जेव्हा त्या राक्षसिणी अन्न शोधण्यासाठी गेल्या तेव्हा सुकन्याने त्या ठिकाणाहून खूप सोनं उचललं आणि ते कोटरात भरलं. जेव्हा त्या राक्षसिणी परत आल्या तेव्हा परत झाडावर बसून त्यांनी ते झाड पुन्हा त्या जंगलात आणलं. राक्षसिणी गेल्यानंतर सुकन्या ते सर्व सोनं घेऊन आपल्या पतीकडे गेली आणि त्याला ते सर्व सोनं दिलं. मग पती आणि सुकन्या दोघेही सासरी परत गेले. तिथे जाऊन तिने आपल्या सासूला ते सोनं दिलं आणि सगळं सत्य सांगितलं, ज्यामुळे तिच्या सासूला खूप राग आला आणि ती म्हणू लागली, अरे मूर्ख स्त्री,
तू फक्त एवढं सोनं आणलं, एवढ्या सोन्याने काय होणार? मी असते तर खूप साऱ्या सोनं आणलं असतं. मग तिची सासूही त्या जंगलाच्या कोटरात जाऊन लपली आणि राक्षसिणींची वाट पाहू लागली. तेव्हा त्या 2 राक्षसिणी तिथे आल्या आणि त्यांनी त्या कोटराला उचललं आणि एका बर्फाळ पर्वतावर नेलं. हे पाहून सासू खूप क्रोधित झाली आणि म्हणू लागली, तू कुठे आणला आहेस? इथे तर फक्त बर्फ आणि माती आहे. तेव्हाच त्या राक्षसिणींनी तिचा आवाज ऐकला आणि पाहिलं की एक म्हातारी बाई झाडाच्या कोटरात लपून बसली आहे. मग त्यांनी त्या सासूला बाहेर काढलं आणि त्या बर्फाळ पर्वतावर फेकलं. जमिनीवर पडताच तिचा मृत्यू झाला. इकडे सुकन्या मोठ्या आनंदात राहत होती, पण सुकन्याची सासू कधीच परत आली नाही. मग सुकन्याने त्या कोटरात जाऊन पाहिलं तर तिथे तिची सासू नव्हती. तिला समजलं की लोभाच्या कारणाने तिच्या सासूचा मृत्यू झाला. भगवान विष्णूंनी म्हणाले, हे लक्ष्मी, ज्या स्त्रीला पुत्र प्राप्तीची इच्छा आहे तिला मी सुकन्याला दिलेल्या पर्चीत लिहिलेले उपाय नक्कीच करायला हवेत. तुझा दुसरा प्रश्न होता की कोणत्या कारणाने स्त्री लवकर विधवा होते. तर जी स्त्री अतिशय लोभी असते ती स्त्री लवकर विधवा होते. आणि जी स्त्री चरित्राचं आभूषण धारण करते तिला मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते. एका स्त्रीने आपले चरित्र कधीही सोडू नये. तर मित्रांनो, भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला ही कथा सांगितली होती. आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा आणि टिप्पणीत जय माता लक्ष्मी, जय श्री कृष्ण नक्की लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. आपणा सर्वांचे धन्यवाद.